साताऱ्यातील औंध येथील एटीएम मधून निघणाऱ्या खराब नोटांबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी। औंध पोलीस स्टेशन नजीक असलेल्या SBI बँकेच्या एटीएम मधून चिकटवलेल्या नोटा, पूर्णतः कडे नसलेल्या नोटा नागरिकांनी एटीएम मधून पैसे काढल्यानंतर बाहेर येत आहेत। एटीएम मधून खराब नोटा बाहेर पडत असल्यामुळे नागरिकांनी या एटीएम सर्व्हिस बाबत शंका उपस्थित करत पोलिसांशी संपर्क साधत एटीएम सर्व्हिस बंद करण्यात यावी अशी मागणी केली। SBI बँकेच्या एटीएम मधून अशा प्रकारच्या नोटा नागरिकांना मिळणार असतील तर SBI बँकेकडे पाहण्याचा दृष्टिकोन नागरिकांमध्ये संभ्रमित करून टाकणारा दिसत आहे। औंध येथील स्थानिक सजग नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधला असता पोलीस अधीक्षक माननीय श्री केद्रे साहेब यांनी तात्काळ दखल घेत संबंधित SBI ATM ची पाहणी करून बँकेशी संपर्क साधत बँकेला एटीएम बंद करण्यास सांगितले। न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी श्री महेश यादव, औंध तालुका खटाव। नोटा जुने आहेत त्या फेक आहेत आणि फटके वगैरे नोटा आलेले आहेत। बघू जरा नोटा दाखव। गावच्या रहिवाशांना किंवा येणाऱ्या भाविक भक्तांना यायला लागल्या औंधमध्ये तर या लोकांनी नक्की जबाबदार धरायचं कोणाला किंवा बँकेनं बाळपणा केला का एटीएम सर्व्हिस देणाऱ्या कंपन्यांचे काय विषय त्याआधी आपण जाब विचारला पाहिजे बँकेला आणि या नागरिकांनी उद्याच्याला बँकेत जाऊन त्यांचा जाब विचारून नोटा बदलून घ्याव्या हे सांगतो।